16 वर्षाच्या या बारीक मुलीचे पिरियड इरेग्युलर आहे, तिला पिंपल्स आहेत आणि ओव्हरीवर सिस्ट आहे. 24 वर्षाच्या या मुलीला लठ्ठपणा आहे, तिचे केस फार गळत आहेत आणि अनावश्यक हेअर ग्रोथ आहे चेहऱ्यावर. 30 वर्षाच्या या बाई यांचं लग्न झालं आहे, त्यांचे पिरियड तर रेग्युलर आहेत, पण त्यांना मूड स्विंग्स आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे. तर ह्या सगळ्यांना पीसीओडी किंवा पीसीओएस आहे. पीसीओडी पीसीओएस ह्याचं प्रमाण जगभरामध्ये खूप वाढत चाललं आहे. जगभरामध्ये त्याचा रेट 6 ते 26% आहे आणि भारतामध्ये त्याचा रेट साधारण 5% 22.5% पर्यंत वाढलेला आहे. पीसीओडी आणि पीसीओएसच्या केसेस सगळीकडेच वाढत चालल्या आहेत आणि त्याविषयी लोकांच्या मनात खूप प्रश्न पण आहेत. तर याच सगळे प्रश्न काय आहेत, तर पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नक्की काय? पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की सेमच आहेत? पीसीओएसचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? हा आजार बरा होतो का? आणि हा आजार बरा करण्यासाठी फक्त डाएट आणि एक्सरसाइज या दोन गोष्टी मॅनेज केल्यावर बरं होता येऊ शकतं का? आणि बरं होताना किती वेळ लागेल? याची नक्की कारणं काय आहेत? पीसीओडी किंवा पीसीओएस असताना मला प्रेग्नन्सी राहू शकते का? किंवा ह्याच्या ट्रीटमेंट ऑप्शन कुठचे कुठचे अवेलेबल आहेत? आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? हे आणि असे अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असू शकतात. आणि याचीच उत्तरं घेऊन आम्ही एक पीसीओडी पीसीओएस व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. तर तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर नक्की मेसेज करू शकता. डॉक्टर कल्याणी पाटील 9152 9750 12. आम्ही याची उत्तरं नक्की तुम्हाला आमच्या व्हिडिओ सिरीजमधनं देऊ. धन्यवाद.